₹1, कुंदन गोपीनाथ किणी चाफेवाडी ₹1000, श्री अरुण भिवा पाटील विठ्ठलवाडी ₹1000, सुजय पाटील शिवसेना शाखा प्रमुख विरातन खुर्द ₹1000, NCC तिगरे क्रिकेट संघ ₹1000, दत्तात्रय पाटील चाफेवाडी ₹2000, हर्षल उपसरपंच हर्षल भोईर उपसरपंच मांडे विठ्ठलवाडी ₹2500, ब्रदर्स जोडी नयन बबलू नांदगडी ₹1000, त्यानंतर गार्गी 11 प्रोप्रायटर योगेश गरड डोंगरीपाडा ₹2000. सामन्याला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे केतन पंढरी भोईर खार्डी ₹1000, जय महाराष्ट्र चिखलपाडा ₹2000, शुभम पाध्ये ₹1000. या सर्वांचं आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. थँक्यू व्हेरी मच. पहिला चेंडू यावेळेला डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील भोईर यष्टींच्या पाठीमागे दीपेश चौधरी गेल्या मॅचचा हिरो ठरणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तर गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय मिस्टर जितेश. आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. हळूहळू सूर्य अस्ताला जात असताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खाली राहिला होता, बॅट हवेत फिरते, मात्र प्रॉपरली यावेळेला चेंडूच्या लेंथ मध्ये आला नव्हता, सरळ रेषेमध्ये खेळला गेला नाही आणि त्याचंच कारण स्वप्नील भोईरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. चेंडू झाले 2 आणि धावसंख्या 0. आतापर्यंत जितेश सुंदर गोलंदाजी. अख्खो टप्प्याचा चेंडू ऑन साईडला सोडणार नाही. दीपेश चौधरीच्या बॅटमधून आलेला खणखणीत दर्जेदार उत्कृष्ट दर्जाचा फटका. येत आहेत धावा 6. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर अकाउंट ओपन केलं जातं दीपेश चौधरी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पहा. कोणत्याही गोलंदाजाला षटकार आलेला अजिबात आवडत नाही, परंतु तदनंतर केलेला कमबॅक हा तर त्याच्या संघासाठी खूप फायदेशीर ठरत असतो. स्वतःचा इकॉनॉमी सुधारणा करावी लागते आणि तेच मात्र यावेळेला करत असताना जितेश कमबॅक करतोय. या चौथ्या चेंडूवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. गुड डिलिव्हरी, सुपर्ब, अनबिलिव्हेबल, मॅग्निफिसंट. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 6. कोणताही गडी बाद झालेला नाहीये, परंतु या ठिकाणी डॉट चेंडू आले जवळजवळ 4. त्यामध्ये 1 षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जितेश. तर मात्र थोडीशी लेंथ स्वैर मारा या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वैर मारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर कैलास वसीकुमार, अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय बाप्पा मोरया चषक 2000. एकंदरीत 22चा हा शानदार सोहळा. मंगलदास घरत यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एकदा वर्जित केली जाते. स्क्युअर लेगला यावेळेला संजय गावड. चेंडूला फील्ड करेपर्यंत षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 8. कोणताही गडीबाज झालेला नाहीये. रोहित 11 मथाने संघाचा. एका साईडला अमित पाटील अण्णा, तर एका साईडला आपण पाहतोय दीपेश चौधरी. घेऊया एक छोटीशी विश्रांती, डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8. या धावसंख्येवर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर संजय गावड या ठिकाणी आपण पाहू शकता. सागर वैती जॉईन झाले. डीजे उमेश आई एकविरा यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. ऑन साईडला फटका चांगला आहे. टेक्निक चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. सरळ चेंडूला फेकून दिलं. व्हॉट अ टायमिंग. 6. तुझी उमर 16 साल, पुरी हलू हलू चाल. आलं इश्काचं वादळ, तुझी ओढणी संभाळ. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 14. या धावसंख्येवर 14 रन्स. पुन्हा एकदा मात्र मोठा प्रहार करण्याचा मनसुबा होता. क्षेत्ररक्षक येतोय आणि या वेळेला शेवटच्या मोमेंटला झील सुटतो. त्या ठिकाणी पाहता पाहता अमित पाटील अण्णा कशा पद्धतीने या वेळेला आपण पाहू शकतायत. मात्र पंच रिस्क घेणार नाहीयेत, जोखीम पत्करणार नाहीयेत. विरल नायर यांना मात्र या ठिकाणी यावं लागेल पुन्हा एकदा ऑन स्क्रीन.
आपण पाहू शकाल की पोचलेत का, बॅट स्लाइड केले का एक्झॅक्टली क्रीज मध्ये. मात्र ह्या सर्व काही गोष्टी आता थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु म्हणतात ना दैव देते नि कर्म नेते, अशा पद्धतीने मात्र या वेळेला आपण कॉम्बिनेशन पाहू शकणार आहोत. मंगलदास घरत किचन भुजिंग सेंटर, स्वादिष्ट भुजिंग सेंटर हे सातत्याने आपण पाहतोय. तर यस पंच काय दर्शवतायत, तर ऑफिशियल त्या ठिकाणी मात्र अमित पाटील अण्णाला या वेळेला रेड सिग्नल मिळतोय. आणि अमितला सुद्धा माहिती होतं बॅट हवेत होती, बॅट स्लाइड उशिराने केली आणि या वेळेला आपण पाहू शकतायत अमित पाटील अण्णाला मात्र परतावं लागेल. आम्ही तेच दर्शवत असताना दीपेश दुसरी धाव घ्यायला हवी होती का, आता तुला मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. मी तर या वेळेला डगआउटमध्ये चाललोय, परंतु पूर्ण खेळ मात्र या 4 षटकांमध्ये तुझ्या हातामध्ये तो खेळावा लागेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 15 धावा. अतिशय पाटील नेटवर्कची क्लॅरिटी सुपर पाहायला मिळते, काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतोय स्लो मोशन मध्ये. ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतात, घर बसल्या जे प्रेक्षक वर्ग पाहत असतील त्यांना सुद्धा इंटरनॅशनल ज्या मॅचेस होतात त्याचा मात्र फील येत असेल यात ती मात्र शंका नाही आहे. कारण ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची उजाळा देणारी स्पर्धा. स्वर्गीय अमोल पाटील यांना आपण पाहू शकतात. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 15 रन्स 15 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, खाली राहतो चेंडू. संजय यांची हीच टेक्निक आहे. भरपूर वर्ष मी या टेनिस क्रिकेटमध्ये का रुजू आहे, माझा अनुभव आत्ता कामा नाही आला तर कधी येईल हे मात्र दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर संजय गावड. नाईस डिलिव्हरी. धावसंख्या 15, चेंडू फेकून झाले ते 3, षटक क्रमांक 2. ऑन साईडला खोलवर चेंडू होता, खोदून काढला जातोय. दीपेश चौधरीच्या बॅट मधून येते एक धाव. मनीष भुईर पुढे सरसावेल, चेंडूला फील्ड करेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. अजिंक्य घरत यांनी मात्र शुभेच्छा दिल्या, सागर वैद्य यांनी शुभेच्छा दिल्यात आणि खऱ्या अर्थानं अजिंक्यचं नाव घेतल्यानंतर कालच्या दिवसामध्ये अजिंक्य रहाणेने द्वितीय षटक झळकावलं. 41 वेळा रणजीवर मात्र जर आपण पाहिलं तर झेंडा फडकवलाय असा मात्र मुंबईचा संघात अजिंक्य रहाणेच्या 200 धावा पूर्ण झाल्या कालच्या दिवसामध्ये. या वेळेला ऑन साईडला जबरदस्त ब्रदर्स जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता या वेळेला आपण पाहू शकाल हल्ला बोल करेल का, येतो यश चौधरीच्या बॅट मधून खणखणीत उतुंग षटकार. छोटा पॅक बडा धमाका 6. धावांची गती या षटकाराने जाऊन पोहोचते ती एकंदरीत तब्बल 22 धावा. रोहित 11 मथाने या संघाची आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला जय हनुमान मायखोफ संघ, तर एका साईडला आपण पाहू शकाल संघ आहे तो रोहित 11 मथाने. वस्तुरूपाने देणगी देणाऱ्यांचं सुद्धा अनाउन्समेंट करणं साहजिकच आहे. यावेळेला ऑन साईडला जागा बनवली, जस्ट विरल नायर यांच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, गुड थ्रो, मेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 23 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 11.50च्या सरासरीने 23 धावांपर्यंत मात्र मजल मारले या 2 षटकांमध्ये. कामनीश दादा राऊत ग्राउंड लेवलसाठी रोलर ज्यांनी मात्र या वेळेला आपण पाहू शकता एका शब्दावर मात्र या ठिकाणी जरूर मैदानासाठी त्यांनी ही दखल घेतली. रोहिदास अर्थातच टायगर ज्यांचा मी उल्लेख सकाळी सुद्धा केला होता, ग्राउंड बाउंड्रीसाठी मात्र दोर ज्यांनी मात्र दिलेला आहे त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. ज्यांचा संघ TDPL मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, एकंदरीत PDTPL मध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर हितेन दादा मात्रे JCB ग्राउंड कामासाठी मात्र यावेळेला जरूर त्यांनी ही दखल दिली, साहित्य दिलं. विकास अर्थातच आप्पा पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतो JCB ग्राउंड कामासाठी उपलब्ध करून दिलं. विशाल अर्थातच बंटी यांनी मात्र पुण्याचं काम केलं, बिस्लेरी पाणी त्यांनी उपलब्ध करून दिलंय. सुनील मंडप डेकोरेटर्स चिखलपाडा यांच्याकडून मंडप यावेळेला पाहायला मिळतं. ऑन साईडला काय आवाज आला, मधुर आवाजाने आलेला हा मात्र मधुर षटकार यश चौधरीच्या बॅट मधून खणखणीत दर्जेदार उतुंग उतुंग षटकार. थँक्यू तुझे. 29 धावा. हा आवाज आला की लगेच मात्र हास्य आपल्या चेहऱ्यावर विनायक माळी मात्र आपल्याला पाहायला मिळतील, कॉमेडी मॅन म्हणून ज्यांची ओळख. सरळ बॅटने खेळला गेला यश चौधरी. आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत
मनीष या वेळेला मात्र सोडणार नाहीये झेल. फलंदाज यश चौधरी या ठिकाणी बॅक टू द डगआउटच्या दिशेने जात असताना मात्र डीजे कडे जाण्या अगोदर मात्र या ठिकाणी जे स्पॉन्सरशिप केलंय कुंदन गरत यांचं डीजे आपण पाहू शकता. विठ्ठलवाडी डीजे अँड साऊंड सिस्टम डीजे कॅन्डी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत ही सुविधा उपलब्ध केली. आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली आणि आमच्या प्रेक्षक वर्गांपर्यंत श्रवण इंद्रियांपर्यंत खूप चांगलं संगीत यावेळेला पोहोचवले गेले. त्यांचं सुद्धा थँक्यू. अभि माकुणसार अँड कुंदनकिनी चापेवाडी यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, ज्यांनी बलून जे आपल्याला पाहायला मिळतात बलून डेकोरेशन केलेलं आहे. पूर्ण यावेळेला मुख्य शामियाना मात्र सजवलाय, त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे. रवींद्र गलत विठ्ठलवाडी मंडप अँड डेकोरेशन, त्याचप्रमाणे विनोद किनी मायखोफ विके एक्वा वॉटर सप्लायर्स यांच्याकडून बिसलेरी पाणी बॉटल स्पॉन्सरशिप केले. या सर्वांचं आम्ही टाळ्यांच्या गजरात लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. 29 धावा, 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा फ्लायटेड चेंडू होता. चेक करताय साहिल की मात्र यावेळेला इंटू द गॅप मध्ये खेळला असता तर कदाचित धावा येऊ शकल्या असत्या, परंतु क्रिकेटला जर तरला थारा नाहीये हे आपण सातत्याने पाहतोय. साई हलकेच्या हाताने लेट कट, अक्षय डिरेक्ट हिट करण्याच्या जरूर प्रयत्नात होता. डोक्यावर हात जात आहेत. वेगाने मात्र फेकी केली होती त्या ठिकाणी. डेंजर झोन मध्ये होते दीपेश चौधरी. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 30 या धावसंख्येवर. त्याचप्रमाणे महेशजी किनी मांजुर्ली यांनी सुद्धा ग्राउंड कामासाठी मात्र ट्रॅक्टरची व्यवस्था केली. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. जे बारीक सारीक गोष्टी आहेत ना त्या मात्र व्यक्तिमत्वांकडून साहित्य पुरवलंय त्यांचे सुद्धा अनाउन्समेंट करणं साहजिकच आहे आणि ही दखल घेत आहेत आमचे आयोजक. ऑन साईडला मिसटायमिंग झाला होता. बॅटचा शेवटचा भाग लागला होता यावेळेला टोच्या दिशेने आणि एकच धाव या ठिकाणी. मनीष फेकी करतोय परंतु साई व्यवस्थित चेंडूला कलेक्ट करत नाहीये. तत्पूर्वी मिळतील 2. पहा इथे मात्र स्ट्राईक कोणाकडे आले तर पुन्हा एकदा दीपेश चौधरी एक सेट फलंदाजाकडे. या दुहेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर रोहित 11 मथाणे संघाची 32 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दीपेश चौधरी या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र साई एक बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सातत्यपूर्ण धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 32 धावा षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 3. फलंदाज दीपेश चौधरी. ये बांग झाली कोंबऱ्याची, कोंबरा कुठं गेला रे. अन भाऊच्या हल्लीला कोंबरा कापला रे. जाऊ दे सुमित गाडी, कशाला लाडी गोडी लावाची नाही. शुभमजी पाध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आणि शब्दसुमनांनी प्रथमतः त्यांचं स्वागत करतोय आणि त्याचप्रमाणे ही परंपरा आपण सातत्याने जोपासतोय तर त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजक वैभव गरत यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा बहरत राहा असा संदेश देणारा यावेळेला पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. शुभमजी पाध्ये आपण आलात आपलं खूप खूप आम्ही ऋणी आहोत. धन्यवाद व्यक्त करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेला मात्र साहिलच्या बॅटमधून आलेला खणखणीत दर्जेदार उत्तुंग षटकार येत असताना पाहायला मिळतोय. फॅब्युलस टायमिंग 6. साहिलने मारलेला षटकार आणि झेल घेण्यासाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर साहिल घरत आपल्याला पाहायला मिळतात. एकाच राशीचे धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 38 धावा. यावेळेला समोर खेळले फटका चांगला आहे परंतु मनीष यावेळेला कोणती चुकी करणार नाहीये. ऑस्ट्रेलियन कॉपीबुक स्टाईल मध्ये यावेळेला जरूर झेल टिपली जाते. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसनाला परतेल. बॅक टू द डगआउट.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 38 या धावसंख्येवर. मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल आपल्याला पाहायला मिळते आणि ती बायसिकल यावेळेला सुरेख पद्धतीने ऑन साईडला खेळला गेलाय. साई मात्र पुढे सरसावेल. 100 यावेळेला मात्र चेंडूला स्टॉप करतोय, रोखतोय. तत्पूर्वी मिळतील 2 धावा आणि दुहेरीच्या धावा माध्यमातून संघाची धावसंख्या रोहित 11 मथाणे संघाची जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. जी सायकल आहे मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरसाठी, जी सायकल या ठिकाणी स्पॉन्सरशिप केले 311 चे प्रोप्रायटर विनोद पाटील राजनपाडा, संघ मालक 311 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी, अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडीचे प्रेझेंट करत असताना 311 विनोदजी पाटील यांच्याकडून हे सौजन्य केलंय. फलंदाज या ठिकाणी बाद होईल, बॅक टू द डगआउट. आणि त्याचप्रमाणे रोहन गावड उत्कृष्ट फलंदाज बॅट या ठिकाणी मात्र सौजन्य केलेले आहे ओमकार बॉयज स्पोर्ट्स यांच्या वतीने. या सर्व दात्यांचं आम्ही लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 40 झालेली आहे. 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर प्रॉपरली धावसंख्या स्कोर कार्डवर लागली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये 23 धावा आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकात धावांचं प्रमाण हे मात्र कमी पाहायला मिळालं. 3 षटकांमध्ये 32 जतीन किनी यावेळेला आम्हाला दर्शवतायत कॅल्क्युलेशन करून. मुनीत कुडू आणि त्याचप्रमाणे शेखर किनी यांना आपण पाहू शकतात. शशिकांत जगन्नाथ भोईर यांच्याकडून 2000 रुपये. कैलासवासी मणिबाई जगन्नाथ भोईर यांच्या स्मरणार्थ ऑन साईडला जरूर बॅक टू द बॉलर खेळलाय, क्षमस्व. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मनीषच्या हातामध्ये चेंडू काही यावेळेला मिळत नाहीये. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. शेखर आम्हाला दर्शवतात की 42 पास सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून जरा सुद्धा चालणार नाहीये. आणि तेच करत असताना 2 फलंदाज, एका साईडला निहार आणि एका साईडला स्वप्नील. दीपेशने सकाळी सांगितलं की तन्मयची थोडीशी कमी कुठेतरी आज या सामन्यामध्ये जरूर आम्हाला थोडीशी खळेल. वेळेला ऑफ साईडला जरूर खेळला गेलाय. संजय या ठिकाणी चेंडूला फुटच्या माध्यमातून रोखतायत. तत्पूर्वी मात्र यावेळेला फक्त मिळतील 2 धावा निहारला आणि पहिला डाव या ठिकाणी समाप्तीवर होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय. 11.25च्या सरासरीने विजयासाठी जर आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहू शकाल जय हनुमान मायखोफ या संघाला 45 धावांचं लक्ष असेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. सेकंड डावाला लगेच सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेटिंग कुंदन गरत यांचा सुंदर डीजे. सुंदर सॉन्ग यावेळेला पाहायला मिळतं. अतिशय आजचा दिवस गुरुवारचा. ओम साईराम. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर, अर्थातच साई. श्रद्धा सबुरी 2 जे वर्ड्स आहेत ते खऱ्या अर्थानं आपल्याला ऊर्जा देणारं आणि समाधान सॅटिस्फाईड मिळणारे हे मात्र मंत्र श्रद्धा सबुरी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच म्हणतात ना, रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बनके टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साईराम. थँक्यू. धावांची गती स्कोर कार्डवर 44-45 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर 2 प्रतिमा. जेव्हा मात्र आपण कार्याची सुरुवात करतो कोणत्याही कार्याची, तेव्हा गणपती बाप्पाला आपण नामस्मरण करतो. अशी सुंदर प्रतिमा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना बाणाचा मुजरा असेल. त्यांच्यामुळे फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यानंतर ज्यांच्यामध्ये ऊर्जा संचारते ते खरे मात्र आपल्याला पाहायला मिळतात शिवभक्त.
धावांची गती स्कोर कार्डवर 44-45 धावांचं लक्ष समोर. जे क्रिकेट शौकीन जोडले गेले त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय देखणं आणि रुबाबदार असं आयोजन पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सामन्याकडे वळणार आहोत दोन संघांमध्ये. मध्ये मध्ये अनुराग चव्हाण मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत कॅमेरा सुद्धा पोहोचवत आहेत आणि ते यूट्यूबच्या माध्यमातून दिसत आहेत. पहिला चेंडू अमित पाटीलांच्या हातामध्ये. यश चौधरीचा हा भन्नाट वेग असणारा चेंडू पाहायला मिळतो. वेगवान मारा केला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. यश चौधरी पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये फ्लॉप शो ठरला होता फलंदाजीच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर. तदनंतर केलेला कमबॅक त्याने खेळपट्टीवर अतिशय चांगलं राहिलं. पंचांकडे दाद आणि या वेळेला मात्र डेफिनेटली लेग बिफोर विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी स्लॉक स्वीप करण्याच्या नादामध्ये मनीष ला सुद्धा ठाऊक आहे पूर्णपणे मिस झालं. यष्टांचा वेग घेतला असता. ऍब्सोल्युटली प्लम. यश चौधरीचा हा मात्र सुंदर चेंडू आपण पाहू शकतायत. ऍब्सोल्युटली प्लम. मिडलला हा चेंडू मात्र या वेळेला पिच झाला होता. गुड डिसिजन. सुपर बाय विरल नायर. Jazz in the mix. Jazz in the mix. दुसऱ्या चेंडूवर लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. हीच क्वालिटी आहे हे आपण सातत्याने पाहतो. अजित म्हात्रे असतील, विरल नायर असतील, आशुतोष व्यवहारे या त्रिमूर्तींच्या माध्यमातून सातत्याने कमिटमेंट काय असते, पेशन्स काय असतात मैदानाच्या आतमध्ये, डिसिजन काय असतात या मात्र गोष्टी खूप चांगल्या प्रकारच्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज यश ऑफ साईडला हलक्याच्या हाताने. संजय म्हात्रे यावेळेला पुढे आले होते. अमित पाटीलांना जबरदस्त फेकी केली. स्वप्नील आज लयबद्ध झालाय क्षेत्ररक्षणामध्ये. मॅग्निफिसंट फिल्डिंग. या अगोदर आपण पाहिलं नानूला जे डिरेक्ट हिट करून मात्र परतीचं तिकीट मिळवून दिलं होतं. तोच स्वप्नील पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना चातुर्य चतुर कसं असावं 30 यार्ड सर्कल मध्ये, यावेळेला कॉन्सन्ट्रेशन कसं असावं, एकाग्रता कशी असावी हे स्वप्नीलने उदाहरण दिलं. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. थँक्यू. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एक सुद्धा धाव नाही आहेत आणि 2 फलंदाज डगआउट मध्ये पोहोचलेत. आता साई नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅटर. यावेळेला मात्र स्वप्नील भोईर एका साईडला मात्र प्रत्यक्षात डोळ्यात पाहतोय की 2 फलंदाज बाद झालेत. आता मात्र जिम्मेदारी खूप वाढली गेले. जबाबदारी या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल, आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर डेफिनेटली परफॉर्मन्स करावाच लागेल. उलटा चेंडू ऑन साईडला खेळला गेलाय. गॅप मध्ये आहे. फार वेगाने क्षेत्ररक्षक लॉंग चेस करतोय. त्याला बीट करून चेंडू निघून जाईल. आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी येणारा हा खणखणीत दर्जेदार साईच्या बॅट मधून हा स्वागतासाठी चौकार. धावांची गती जर आपण पाहिली तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. काय बाउन्स मिळाला ह्या वेळेला. यश चौधरी व्यावसायिक खेळाडू सुद्धा बनलाय. आतापर्यंत आपण पाहू शकतात PDTPL मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल. मात्र हे खेळाडू आहेत तर डेफिनेटली त्यांचा परफॉर्मन्स आपण पाहणार आहोत 5 ते 8 या जानेवारी महिन्यामध्ये 2023 मध्ये. चेंडूचा टप्पा अचूक नव्हता आणि त्याचंच कारण विरल नायर यांना मात्र वळावं लागलं. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या स्कोर कार्डवर 5. या धावसंख्येवर 2 फलंदाज जरी बाद झाले तरी सुद्धा साई आणि स्वप्नील भोईरची बॉडी लँग्वेज जी आहे, शरीराची भाषा अतिशय मात्र यावेळेला बोलताना पाहायला मिळते. सुंदर आपण पाहू शकाल. कारण क्रिकेट हा दबावाखाली न खेळणारा खेळ खेळायला हवा. यावेळेला पहिला ऑन साईडला, परंतु या ठिकाणी काय घडलं, स्वयंचित हिट विकेट
अगदी मला मात्र या वेळेला स्वर्गीय कुंतीबाई स्मृती चषक वडूनवगर मध्ये जी स्पर्धा गेल्याच आठवड्यामध्ये पार पाडली आणि अशाच प्रकारचा अर्षद मेमन हुंडोने मारलेला षटकार आणि कामण संघासमोर झालेले सर्व खेळाडू नतमस्तक झाले. त्याचं कारण मात्र हुंडोची विकेट खूप मोलाची होती. तशाच पद्धतीने हिट विकेट या वेळेला मात्र प्रथमच त्याच्या कारकिर्दीमध्ये हुंडोच्या कारकिर्दीमध्ये प्रथमच हिट विकेट झालेला तो फलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला आणि त्याचीच पुनरावृत्ती या वेळेला मात्र दर्शवत असताना पाहायला मिळतोय मिस्टर साई गॉन. डोंगरची माऊली आई एक वीरा करले डोंगरची माऊली, आई एक वीरा करले डोंगरची माऊली. आई कृपेची तू सावली साऱ्या भक्तांची कुलस्वामिनी. आई कृपेची तू सावली साऱ्या भक्तांची कुलस्वामिनी. आई नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई एकविरा माता कारल्याच्या डोंगरावरी अग्री कुळी बांधवांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला वंदन नमन. धावसंख्या स्कोर कार्डवर 5. पहा एका सामन्यामध्ये काय किती घटना घडतील याचा नेम नाहीये. आपण सातत्याने पाहतो एका साईडला विकेट्स मिळत आहेत, स्वयंचित बाद झाला तिथे मात्र चौकार आलेला परंतु नशिबाने साथ दिली नाही, कंट्रोल नव्हतं. बॅटचे एज घेत चेंडू मात्र अमित पाटील यांना मात्र रोखतोय. तत्पूर्वी मेल या ठिकाणी सिंगल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 6. धीरज आता मात्र आक्रमकता दाखवेल का? कारण जेव्हा संकटात संघ असतो ना तेव्हा संकटातून यशाची उडी जेव्हा तुम्ही घेऊन मात्र चांगला परफॉर्मन्स करता तेव्हा मात्र विजयश्री हा हार मात्र तुमच्या गळ्यामध्ये पडतो. धावांची गती फलकावर 6 झालेली आहे दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. डिलिव्हरी खाली राहिला होता हा चेंडू निघून जाईल. स्वप्नील आज लयबद्ध झालाय क्षेत्रक्षणामध्ये तरबेज आपल्याला पाहायला मिळतोय. बाबू या नावाने जास्तीत जास्त पसंती. तुमचं चातुर्य खूप महत्वाची भूमिका असते. विदिन सेकंदामध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये कधी चेंडू तुमच्याकडे येईल याचं नेम नाहीये. त्यासाठी तुम्हाला तीक्ष्ण नजरेने मात्र तिथे सावध राहावं लागतं. धावसंख्या 7 झालेली आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. लक्षात घ्या 38 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. गुड डिलिव्हरी खूप चांगला चेंडू. मात्र दीपेश चौधरी ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय आपण ऑब्झर्व केला असेल खाली राहतात चेंडू. ज्या पद्धतीने शहापूरचा एक मूर्ती लहान कीर्ती महान मिस्टर JD अर्थात जयदीप धोंदिवले म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते पूर्ण महाराष्ट्राला आणि त्याचे जर चेंडू आपण सातत्याने पाहिले ऑब्झर्व केले तर खालीच राहतात. त्याच पद्धतीने दीपेश चौधरी गोलंदाजी करतोय. यावेळेला बाउन्स होता. या बाउन्सला मात्र प्रत्युत्तर मिळेल का तर नाही. वॉड कॅच सुपर. निहार त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाजाला मात्र स्वप्नील भुईरला परतावं लागेल. डगआउटच्या दिशेने एक बिग विकेट मोठा धक्का गॉन. जशी पंढरी महा तशीच शिर्डी पहा. जशी पंढरी महा तशीच शिर्डी पहा. तन मन अर्पून तो आम्ही गाईला. हो साईनाथ पाहिला साईनाथ पाहिला साईनाथ पाहिला साईनाथ पाहिला. खूप सुंदर मंत्रमुग्ध करणारं आणि प्रसन्नतेचं वातावरण निर्माण करणारं हे सॉन्ग सकाळच्या सत्रात जर आपण ऐकलं तर अप्रतिम संपूर्ण दिवस तुमचा मात्र खूप छान पद्धतीने जातो. हे आपण गाणं ऐकल्यानंतर भक्तिगीते खऱ्या अर्थानं. गुड डिलिव्हरी क्या बात आहे दीपेश चौधरी. सुपर बॉलिंग यावेळेला पाहायला मिळते. अतिशय देखणी अशी गोलंदाजी आपण पाहू शकतायत. चेंडू फेकून झाले ते 5 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 7. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 13 चेंडूमध्ये आता मात्र 38 धावांचं लक्ष. विलास दीपेश समोर. पुन्हा एकदा हा मात्र यावेळेला भुरळ घालतोय दीपेश चौधरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा शॉर्ट चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, तिथून थोडासा हलकासा स्विंग होतोय. असं नाहीये गुडलेन स्पॉट वरून चेंडू मात्र यावेळेला उसे घेतोय आणि काटा बदलतोय. तसं नाहीये. इथे अखूट टप्पा येतोय. फलंदाजाला असं वाटतं की मात्र मी यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळेन
परंतु या ठिकाणी परिपूर्ण मात्र भुरळ घालतो हा चेंडू यावेळेला दीपेश चौधरीचा आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग, 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 7 धावा फलकावर. ऑलरेडी अंधाराचं साम्राज्य पसरलंय. क्विकली मात्र आपण लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. घड्याळात वाजले जवळजवळ 5:35 यावेळेला पाहायला मिळतात आणि अगदी 10 ते 12 मिनिटात हा सामना समाप्त झाला पाहिजे. धावांची गती फलकावर 7 वर जाऊन पोहोचले गेले. अमित पाटील अण्णा आता मात्र इथून जर विचार केला तर 12 चेंडू आणि लक्षात घ्या 38 धावा. धीरजला गेल्या मॅच मध्ये धडाकेबाज फलंदाजी केली होती, त्या मात्र फलंदाजीचा पुन्हा एकदा नमुना पेश करावा लागेल या आमच्या लाडक्या प्रेक्षकांसमोर. 12-38 धावा होऊ शकतील, कारण यंदाच्या वडोनवकर भिवंडीमध्ये मी समालोचन करताना 6 चेंडू 28 धावा झालेल्या आहेत. त्या सुद्धा प्रतिस्पर्धी संघ साई स्पोर्ट्स खारबाव या संघाच्या अगेन्स्ट कामन संघाने त्या कुठल्या होत्या राहिल अन्सारीने. आपला ब्लॉकमध्ये चेंडू सरळ चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. अशी ती एकमेव स्पर्धा मला पाहायला मिळाली की अंपायर्स घरी पोहोचलेत का हे सुद्धा ते कॉल करतात, संघ घरी पोहोचलेत का हे सुद्धा कॉल्स करतात, यूट्यूब लाईव्ह वाले पोहोचलेत का, पंच, अंपायर्स, त्यानंतर कॉमेंटेटर या सर्वांची दखल घेणारा राजेश पाटील यांना मानाचा मुजरा असेल आणि सुनील जोशी यांचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 8, 2 चेंडू झाले, 10 चेंडू आहेत आणि विजयासाठी अजून सुद्धा 37 धावांचं लक्ष. अशा कमी स्पर्धा पाहायला मिळतात जिथे मात्र खूप दखल घेतली जाते. प्रत्येक घरी पोहोचलेत का सुरक्षित. निलेश जोशी त्यांची ती स्पर्धा अफलातून पाहायला मिळाली. ऑफ साईडला फटका चांगला होता. सिंगल मेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 9 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 3 आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे विलास आणि धीरज या 2 खेळाडूंकडून, परंतु मोठे फटके मारून देत नाहीयेत. यावेळेला धीरजच्या बॅटमधून निघालेला समोर कळलेत क्षेत्ररक्षक त्या झेल खाली आहे आणि कोणतीही चुकी करणार नाहीये. दीपेश चौधरी पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना तीच कन्सिस्टन्सी, तोच सातत्य यावेळेला पाहायला मिळतो. धीरज गॉन. यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची, यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची ही राजधानी मराठमोळ्यांची, खरी मुंबई हाय आगरी कोळ्यांची. थँक्यू तुझं, थँक्यू. धावांची गती फलकावर 9 या धावसंख्येवर आपण पाहू शकतात. अमित पाटील गुड डिलिव्हरी. अक्षय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. लेग स्टंपला पिच होणारा हा चेंडू पंचांनी नाकारलं. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर गोलंदाजी यश चौधरीने हाताळलं. 5 धावांचं षटक, 3 गडी बाद केले. महत्वपूर्ण जे बळी होते ते मात्र मिळवले विकेट टेकिंग गोलंदाज. त्यानंतर दीपेश चौधरी आला. यश चौधरी याचे मोठे बंधू, त्यांनी सुद्धा मात्र तोच क्लास दाखवला. 2 धावा दिल्या फक्त आणि 1 गडी बाद केला. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. अक्षयचा हा फटका पाहायला मिळतोय. दुरून क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी. मनाल मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. अक्षय गॉन. मात्र या ठिकाणी सर्व प्रेक्षक वर्ग घराकडे निघाले. डिसेंबर एंडिंग आपल्याला पाहायला मिळतो. डिसेंबर महिना आहे. नवीन वर्षाचं आपण स्वागत जरूर करणार आहोत. नाताळ मात्र आता येत असताना आपण पाहू शकतायत. तर मी प्रत्येकाला विनंती करेन की घरी कोणीतरी आपली वाट पाहतोय तर त्यासाठी बाईक सावकाश चालवा, जेणेकरून मात्र आपण घरातून सकाळी लवकर निघा. मात्र आपण उशिराने पोहोचलात तरी हरकत नाही, परंतु आपलं जीवन हे एकदाच जीवन आहे या गोष्टीकडे लक्षात घेऊन प्रत्येकाने मात्र बाईक सावकाश चालवा, हाच मी मेसेज मात्र प्रत्येकाला या ठिकाणी देईन. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 9. 6 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 36 धावा. 6 षटकारांची दीपेश मात्रेच्या बॅटमधून जसे आज 6 षटकार आले त्याची पुनरावृत्ती यावेळेला करावी लागेल. ऑफ साईडला विलासच्या बॅटमधून मोठा प्रहार करण्याचा मनसुबा होता. यश चौधरी इझिली कॅच घेण्यामध्ये यावेळेला पुढे आला होता. तत्पूर्वी मात्र सिंगल मिळेल. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10. खूप चांगलं मॅन इन फॉर्म म्हणून संघ आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं दीपेश चौधरी, यश चौधरी, अमित पाटील अण्णा हे त्रिमूर्ती असे आहेत की ट्रम्प कार्ड आहेत.
ह्या वेळेला चेंज ऑफ पेस केला होता. परिपूर्ण सरप्राईज करून जाणारा हा चेंडू. हे तुमच्याकडे व्हेरिएशन असायला हवं. आताचं क्रिकेट फास्ट क्रिकेट आलंय आणि T20चा फॉर्मॅट जसा आला तसं मात्र यावेळेला आपण पाहू शकतात की फार वेगाने प्रगती होत गेली. प्रत्येक वेगवेगळे शॉट सिलेक्शन हे मात्र कॉपी बुकमध्ये आले. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला होता आणि टर्न प्राप्त होताना पाहायला मिळतोय. साहिल अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आज जे श्रोते जोडले गेले त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा संयोजन समितीचं धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून दात्यांचं धन्यवाद. आणि या वेळेला ओरपिच चेंडू होता, सरळ समोर ठेवला आणि सरळ चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून या वेळेला स्ट्रेट षटकार 6. तीन चेंडू यावेळेला पाहायला मिळतील. ऑन साईडला आडव्या पट्ट्याचा उपयोग केला होता. मनाल पुढे सरसावतोय. मात्र शेवटचा आणि अंतिम यावेळेला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 17. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहायला मिळतो आणि हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना रोहित 11 मथाने या संघाच्या माध्यमातून हे स्ट्रोक अगोदर आले असते तर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाला असता. परंतु हरकत नाहीये. आयुष्य खूप सुंदर आहे. रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर आला म्हणून खचून जाऊ नका. तर त्या स्पीड ब्रेकरला सामना करण्याची जिद्द आपल्या अंगात असावी. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. रोहित 11 मथाने संघ 2 हात करेल. शेवटच्या दिवसामध्ये मंगल मूर्ती विराथन या संघाबरोबर आपल्याला पाहायला मिळेल.